अमरावती शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। अमरावती महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण विभागाने छत्रपुरी खिडकी परिसरातील शनी मंदिर जवळील जय ट्रेडर्स या दुकानावर संयुक्त कारवाई केली आहे। या कारवाईत मोठ्या प्रमाणात अवैध प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला आहे। अमरावती शहरातील छत्रपुरी खिडकी परिसरातील शनी मंदिर जवळील जय ट्रेडर्स हे दुकान मोठ्या प्रमाणात अवैध प्लास्टिकची विक्री करत असल्याची माहिती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे गुरुवारी 10 जुलै रोजी या दुकानावर धाड टाकण्यात आली आहे। या धाडीत मनपा आणि प्रदूषण नियंत्रण विभागाच्या पथकाने दुकानाची कसून झडती घेतली। यावेळी दुकानात मोठ्या प्रमाणात अवैध प्लास्टिकचा साठा आढळून आला। अंदाजे 1.5 क्विंटल अवैध प्लास्टिक यावेळी जप्त करण्यात आली आहे। या कारवाईमुळे अवैध प्लास्टिक विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। प्रशासनाने यानंतरही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती दिली आहे, ज्यामुळे शहरातील प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल। या कारवाईत मनपा उपायुक्त मेघना वासनकर, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, अतिक्रमण प्रमुख योगेश कोल्हे, प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी आणि अनेक मनपा कर्मचारी सहभागी झाले होते। कशा पद्धतीची कारवाई होती आणि किती महत्त्व झालाय? आज आमची अतिक्रमण विभागाद्वारे नियमितपणे आम्ही कारवाई करत होतो इतवारा बाजारामध्ये। काही ठिकाणची आस्थापना चेक करत असताना त्यांच्या आस्थापनाधारकांची अशी तक्रार होती किंवा काही ठिकाणी इतवारा बाजाराच्याच परिसरामध्ये किंवा सक्करसातमध्ये अवैधरित्या इथे पॅकिंग म्हणजे कॅरी बॅग विक्री सुरू आहे, आपण तिथे कारवाई करत नाही। त्याच अनुषंगाने आम्ही तपासणी करण्यात आलो असता मला साधारण इथे 150 किलोचा माल जप्त केलेला आहे। आम्ही कशा पद्धतीची कारवाई होणार? त्यापुढे अशी स्ट्रिक्टलीच कारवाई होणार आहे। जिथे प्रशासनाने अवैध प्लास्टिक विक्रीवर कठोर कारवाई केली आहे, अशा कारवाईंनी शहराला प्लास्टिक मुक्त करण्यास नक्कीच मदत होईल।